कल्पना करा, एका ठिकाणी तुम्ही फक्त 1 तास घालवला, पण बाहेरच्या जगामध्ये 7 तास निघून गेले. हे सायन्स फिक्शन नाही. आजही जगात अशी ठिकाणं आहेत जिथे वेळ ही वेगळी चालते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी. आजचा व्हिडिओ हा मानवाच्या समजुती पलीकडचा आहे. वेळ म्हणजे सगळ्यांची सारखी असते, आपण असं मानतो. पण विज्ञान, अंतराळ संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभव सांगतात की जगात काही ठिकाणी टाईम बिहेव्स हे डिफरंटली आहेत. चला तर मग पाहूया जगातील अशा 6 रहस्यमय ठिकाणं जिथे वेगवेगळी गणितं ही बदलून दिसतात. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS. टाईम मूव्ह स्लोअर. सगळ्यात पहिलं ठिकाण पृथ्वीवर नाही तर ते अंतराळामध्ये आहे. ISS वर असलेले ॲस्ट्रोनॉट्स पृथ्वीभोवती 28,000 किलोमीटर/आवर वेगाने फिरतात. आईन्स्टाईनच्या थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार जितका वेग जास्त तितकी वेळ ही हळू चालते. ISS वर 6 महिने राहिलेला ॲस्ट्रोनॉट पृथ्वीवरच्या माणसापेक्षा थोडासा तरुण होतो. हे थोडं असलं तरी वेळ खरंच वेगळी चालते हे विज्ञान मान्य करतं. त्यानंतर हिमालयातील काही गूढ भाग. हिमालयात राहणारे काही साधू सांगतात की इथे दिवस कसे निघून जातात कळतच नाही. काही वैज्ञानिक निरीक्षणे म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, लो ऑक्सिजन, आयसोलेशन आणि ब्रेन वेव्ह चेंज. अनेक ट्रेकरचा अनुभव आहे की 2 तास वाटले पण घड्याळ 7 तास निघून गेले होते. आजही या भागामध्ये टाईम प्रिसेशन डिस्टॉर्शन होतं असं संशोधक सांगतात. त्यानंतर बर्मुडा ट्रायंगल. इथे ठिकाण फक्त जहाज गायब होण्यासाठी नाही तर वेळसुद्धा गोंधळते. पायलटचे रिपोर्ट आहेत की कंपास अचानक फिरतो, घड्याळ स्लो फास्ट होतात आणि काही मिनिटे गायबसुद्धा होतात. एका विमानाला 3 तास लागायला हवे होते, ते फक्त 90 मिनिटात तिथे पोहोचले. आजही वैज्ञानिक मानतात की इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईम डिस्टॉर्शन हा असू शकतो. त्यानंतर एरिया 51च्या आसपासचा भाग. एरिया 51बद्दल अनेक अफवा आहेत, तर काही डॉक्युमेंटेड रिपोर्ट सांगतात की इलेक्ट्रॉनिक वॉचेस फेल, मोबाईल टाईम ग्लिच आणि पीपल फील लॉस्ट इन टाईम. काही लोकांचा दावा आहे की आम्ही फक्त थोडा वेळ तिथे होतो, पण बाहेर आलो तेव्हा अर्धा दिवस गेलेला होता. गव्हर्नमेंट सायलेन्स प्लस रिपीटेड रिपोर्ट्स आहेत, यामुळे हा भाग अजूनही मिस्टेरियस आहे. त्यानंतर जपान हा हॉरर नाही पण सायकोलॉजिकली मिस्ट्री आहे की ओकिगारा फॉरेस्टमध्ये ॲब्सोल्यूट सायलेन्स, मॅग्नेटिक रॉक्स आणि नो वाईन साऊंड येतो. न्यूरोसायन्स सांगतं की अशा ठिकाणी मेंदू हा टाईम ट्रेकिंग बिघडवतो. मिस्टेरियस म्हणतात की वेळ थांबल्यासारखी वाटते, घड्याळ चालू असतं पण मनासारखी वेळ वेगळीच असते. त्यानंतर ब्लॅक होल्स जवळचा भाग. हे ऐकायला अजब वाटेल पण विज्ञानाने सिद्ध केलं आहे की ब्लॅक होलजवळ ग्रॅव्हिटी एक्स्ट्रीम असते, टाईम ऑलमोस्ट स्टॉप असतो. जर कोणी ब्लॅक होलजवळ गेला तर त्याच्यासाठी वेळ थांबते पण बाहेरच्या जागासाठी लाखो वर्ष निघून जातात. हे सध्या थेरॉटिकल आहे पण फिजिक्सने ॲक्सेप्ट केलेलं सत्य आहे. वेळ म्हणजे काय तर मित्रांनो, वेळ घड्याळात नाही, वेळ आपल्या मेंदूत, वातावरणात आणि गुरुत्वाकर्षणामध्ये आहे. काही ठिकाणी वेळ हळू चालते, काही ठिकाणी वेगाने, तर काही ठिकाणी वेळ हरवतेच. मानवाला अजूनही वेळ हा पूर्णपणे समजला नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, वेळ खरंच सगळ्यांसाठी सारखी आहे का, की आपण फक्त तसं समजतो? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.